Students, we are going to discuss about exercise. Okay, page number 8. First question, fill in the blanks. आपण एक्सरसाइज बद्दल आज डिस्कशन करूया. तुम्हाला याची उत्तरं लिहायची आहेत. Fill in the blanks. The layer of ozone gas absorbs dash dash rays that come from the sun to the earth. Ultraviolet. Okay. Second, of the total water available on the earth, fresh water forms dash dash percent. किती percent? 0.3. नंतर third, C. Both dash dash and dash dash constituent are present in the soil. म्हणजे मातीमध्ये कोणते दोन घटक असतात? कोणते असतात? जैविक आणि अजैविक. त्यालाच म्हणायचं बायोटिक अँड अबायोटिक. ओके. सेकंड, व्हाय इज इट सेड दॅट? पहा, असे का म्हणतात? द ओझोन लेअर इज अ प्रोटेक्टिव्ह सेल ऑफ द अर्थ. म्हणजे ओझोन लेअर जे आहे ते पृथ्वीची संरक्षण कवच आहे. आपल्या पृथ्वीचं संरक्षण करते असं का म्हटलेलं आहे? तर याचं उत्तर आहे पेज नंबर किती? पेज नंबर 4 वर. चला आपण याचा आन्सर पाहूयात. पेज नंबर 4 वर आपल्याला याचा आन्सर सापडते का पाहूयात. येस, पहा या ठिकाणी द अल्ट्राव्हायोलेट रेज कमिंग फ्रॉम द सन आर व्हेरी हार्मफुल फॉर लिव्हिंग थिंग्स. द ओझोन गॅस absorbs these rays. As a result, life on earth is protected. इथून तुम्हाला याचा आन्सर लिहायचा आहे. ओके, पहा मी हायलाइट करते आहे. इथून ते आपल्याला इथपर्यंत त्याचा आन्सर रायटिंग करायचं आहे. ओके. देन नेक्स्ट क्वेश्चन काय आहे पाहूयात. नेक्स्ट क्वेश्चन, वॉटर इज लाईफ. क्वेश्चन नंबर 2 मधलं बी, वॉटर इज लाईफ असं काय म्हटलेलं आहे? पाणी हे जीवन आहे. चला याचा आन्सर बघूयात आपण. पाण्यावरच आपल्या सारांचं लिव्हिंग थिंगचं जीवन अवलंबून आहे. ओके, पहा या ठिकाणी याचा आन्सर दिलेलं आहे. कुठं याचा आन्सर पहा. वी नीड द ब्लड ऑफ ॲनिमल. मी हायलाइट करते, तुमच्या लक्षात येईल. पहा, द ब्लड ऑफ ॲनिमल अँड द सॅप इन प्लांट्स कंटेन अ व्हेरी हाय प्रपोर्शन ऑफ वॉटर. नो लिव्हिंग थिंग्स कॅन सर्वाइव्ह विदाउट वॉटर. देअरफॉर इट इज सेड दॅट वॉटर इज लाईफ. ओके, इथंपर्यंत तुम्हाला आन्सर रायटिंग करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन चला येऊयात आपण पुन्हा पेज नंबर 8 वर. 8 वर क्वेश्चन नंबर 2 मधलं सी. सी वॉटर इज युजफुल इवन दो इट इज नॉट पोटेबल. म्हणजे सी वॉटर तर युजफुल आहे तरी सुद्धा ते आपल्याला पिण्यायोग्य नाही. मग युजफुल का म्हटलेलं आहे? तर पाहायचं आन्सर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये ब्लॅकबोर्डवर काही मुद्दे लिहिलेले होते. या ठिकाणी हे तुम्ही लिहून घ्यायचे आहे. सी वॉटर इज काय म्हटलेलं आहे? युजफुल इवन दो इट इज नॉट पोर्टेबल. हे तुमच्या पुस्तकामध्ये आहे म्हणून मी पुढे डॅश डॅश केलेलं आहे. आन्सर एक आपल्याला आपल्याला पॉईंट वाईज द्यायचे आहेत. 1. There are many aquatic organisms in the marine water of seas and ocean. यामध्ये अनेक प्राणी हे प्राण्यांचं ते काय आहे? जीवन आहे. या ठिकाणी अनेक प्राणी त्या पाण्यामध्ये आपलं जीवन हे व्यतीत करत असतात, जीवन जगत असतात, जलचर प्राणी असतात. सेकंड, फिशरी म्हणजे मासेमारी. फिशरी इज ॲन इम्पॉर्टंट ऑक्युपेशन. मासेमारी लोकांचं हे काय आहे? हे त्यांचा एक व्यवसाय या सी वॉटरवरच चाललेला असतो. थर्ड, वॉटर
त्यानंतर आयोडीन, water, iodine and some minerals are obtained from the sea water. या सी वॉटरमध्ये आपल्याला सॉल्ट, आयोडीन आणि काही क्षार हे मिळत असतात. त्यानंतर फोर्थ, द व्हॅल्युएबल वेल्स पर्ल्स ऑब्टेन फ्रॉम सम ऑफ द मरीन ॲनिमल्स. हे जलचर प्राण्यापासून आपल्याला काही हे ज्वेलरी, त्यानंतर काही मोती हे मिळत असतात. ओके. देन 5, ट्रान्सपोर्ट ऑफ गुड्स अँड कार्गो इज डन व्हाया सी रूट्स. म्हणजे समुद्र मार्गाने आपले काही काय चाललेले असतात, तर ट्रान्सपोर्ट म्हणजे दळणवळण मार्ग जो आहे हा समुद्र मार्गाने मालसामानाची वाहतूक या सी रूट्सनी चाललेली असते. ओके. त्यामुळे म्हटलेलं आहे की समुद्राचे पाणी आपल्याला काय आहे, उपयुक्त आहे. त्यानंतर पुन्हा आपण जाऊयात एक्झरसाइजमध्ये. क्वेश्चन नंबर 3. व्हॉट विल हॅपन इफ असे जर घडले तर काय होईल. पहा फर्स्ट क्वेश्चन. ए, मायक्रोब्स इन द सॉइल गेट डिस्ट्रॉयड. समजा मातीमधले सगळे जर मायक्रोज म्हणजे सूक्ष्म जंतू जर नष्ट झाले तर काय होईल. काय होईल पहा या ठिकाणी. पहा, द प्रोसेस ऑफ डिकम्पोजिशन अँड वेदरिंग वुड नॉट टेक प्लेस. द ह्युमस विल नॉट फॉर्म्ड. आता ह्युमस जी आहे ही कुठं तयार होत असते, नॅचरली तयार होत असते. ती कशाने होत असते, द प्रोसेस ऑफ डिकम्पोजिशन विघटनाने आणि अपक्षयामुळे होत असते. आणि ह्यासाठी हे मायक्रोब्स हेल्प करत असतात. ओके. आणि हे जर डिस्ट्रॉय झाले तर द ह्युमस विल नॉट बी फॉर्म्ड. त्यानंतर सेकंड आहे. पहा, द नंबर तुमच्या पुस्तकामध्ये आहे हे, द नंबर ऑफ व्हेकल्स अँड फॅक्टरीज इन युअर सराउंडिंग्स इन्क्रीजेस. तुमच्या आजूबाजूला जर उद्योगधंदे, त्यानंतर परिसरातील वाहनं, कारखान्यांची संख्या जर वाढली काय होईल. आन्सर, इट विल बी हॅझर्डस म्हणजे धोकादायक. काय होईल आपल्याला, हॅझर्डस फॉर द एन्व्हायरमेंट. कशासाठी, पर्यावरणासाठी हे खूप धोकादायक होईल, खतरनाक होईल. अँड हेल्थ ऑफ द एंटायर लिव्हिंग वर्ल्ड. आणि जी सजीव सृष्टी आहे ती काय होईल, नष्ट होईल. ओके. देन थर्ड, पहा, द टोटल सप्लाय ऑफ पोटेबल वॉटर इज फिनिश्ड. आपल्या पृथ्वीवरचं जे वॉटर आहे, कुठलं वॉटर, फ्रेश वॉटर, याचा जर साठा संपला काय होईल, द लिव्हिंग वर्ल्ड विल ऑल्सो कम टू अँड एंड. काय होईल, आपलं जे लिव्हिंग वर्ल्ड आहे हे लिव्हिंग वर्ल्ड हे संपुष्टात येईल. कारण आपलं जे जीवन आहे ते पूर्णपणे पाण्यावरच डिपेंड आहे. पाण्याशिवाय आपण जगू शकणार नाही, यामुळे हे मरून जातील, एंड होतील. ओके. पुन्हा आपण येऊयात एक्झरसाइजमध्ये तुमच्या बुकमध्ये. चला, मॅच द फॉलोइंग. ग्रुप ए, ग्रुप बी. पहा, आता या ठिकाणी हे काही युजेस आहेत, याच्यामुळे या ठिकाणी आपल्याला ए अँड बीचं आपल्याला मॅच करायचं आहे. कार्बन डायऑक्साईड. काय होतं कार्बन डायऑक्साईडमुळे, प्लांट्स अँड फूड प्रोडक्शन. ओके. वनस्पती आपलं अन्न तयार करतात. त्यानंतर दुसरं काय आहे, ऑक्सिजन. ऑक्सिजन कशासाठी उपयुक्त आहे पहा या ठिकाणी, कॉम्ब्युशन म्हणजे ज्वलनासाठी ऑक्सिजनची मदत होते, रेस्पिरेशनसाठी सुद्धा होते. पण इथं रेस्पिरेशन दिलेलं नाही, दिलं असतं तर आपण ते मॅच केलं असतं. पुढे वॉटर वेपर. वॉटर वेपर म्हणजे पाण्याचे बाष्प. यामुळे काय होते, पुन्हा आपल्याला फ्रेश वॉटर मिळतं या रेनच्या मदतीने. ओके. रेनमुळे आपण फ्रेश वॉटर आपण ऑब्टेन करू शकतो, मिळवू शकतो. मायक्रोब्स. आत्ता आपण पाहिलं की नाही, मायक्रोब्स जर डिस्ट्रॉय झाले तर काय होईल, आपल्याला सॉईल मिळणार नाही, ह्युमस मिळणार नाही. मग इथं उत्तर पहा, जनरेशन ऑफ सॉईल. या ठिकाणी पुन्हा मृदेची निर्मिती होते. ओके. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5. नेम ऑफ द फॉलोइंग
नावे लिहा. कशाची नावे लिहायची पहा. कॉन्स्टिट्युएंट ऑफ बायोस्फिअर. बायोस्फिअर म्हणजे जीवावरण. जीवावरणाचे घटक कोणकोणते आहेत. ॲनिमल्स अँड प्लांट्स. बरोबर आहे. प्लांट्स आणि ॲनिमल्स हे घटक आहेत. त्यानंतर पहा सेकंड, बायोटिक कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ सॉइल म्हणजे मृदेचे मातीमधील जैविक घटक. कोणते जैविक घटक. मायक्रोब्स. ओके. त्यानंतर अजून काय येतील. पेज नंबर 6 वर आहे याचा आन्सर. मायक्रोब्स. त्यानंतर पेज नंबर 6 वर जाऊयात आपण म्हणजे तुम्हाला पटकन लक्षात येईल. चला ह्या ठिकाणी हे पहा. मायक्रोब्स, वर्म्स, इन्सेक्ट्स हे सारे जे आहेत हे जैविक घटक आहेत. त्यानंतर रोडेंट सुद्धा आहेत त्याच्यामधले. मग अजैविक घटक कोणते. बायोटिक कंपोनंट कोणते त्या ठिकाणी तर सॉइल. त्यानंतर स्टोन्स हे आहेत अबायोटिक घटक. आपल्याला पाहिजे आहेत बायोटिक. मग बायोटिकमध्ये काय काय येतील या ठिकाणी. मायक्रोब्स बरोबर आहेत. अजून अर्थवॉर्म्स. ओके. त्यानंतर अजून काय येतील याच्यामध्ये. रोडेंट्स, रॅट्स, माइट्स आणि इन्सेक्ट्स. पहा मायक्रोब्स. ओके. त्यानंतर वर्म्स, त्यानंतर इन्सेक्ट्स, त्यानंतर माईस म्हणजे रोडेंट्स म्हणजेच माईस, कृदंत प्राणी हे सारे बायोटिक आहेत. आलं लक्षात. त्यानंतर पुढे आपण जाऊयात. पुन्हा एक्सरसाइजमध्ये जाऊयात आपण पेज नंबर 8 वर. चला काय म्हटलेलं आहे. फॉसिल फ्युएल. फॉसिल फ्युएल म्हणजे जीवाश्म इंधन. कोणते जीवाश्म इंधन या ठिकाणी. पेट्रोल, डिझेल, केरोसिन. जीवाश्म इंधन आपल्याला पाठ झालेले आहे. आपण आपले जे व्हेकल्स आहेत त्यावरच चाललेले असतात. त्यानंतर इनर्ट गॅसेस इन एअर. इनर्ट गॅसेस. इनर्ट गॅसेस म्हणजे काय तर निष्क्रिय वायू. कोणते आहेत निष्क्रिय. हवेतील निष्क्रिय वायू. तर या ठिकाणी पेज नंबर 2 वर आपण पाहिलेलं आहे. पेज नंबर 2 वर जो ब्लॉक आहे जिथे आपल्याला युजेस दिलेले आहेत. यामध्ये पहा. ऑर्गॅन, हिलियम, निऑन, क्रिप्टॉन आणि झेनॉन हे जे आहेत हे सारे काय आहेत तर इनर्ट गॅसेस आहेत. ओके. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. गॅसेस दॅट आर हार्मफुल टू द ओझोन लेअर. आपल्या ओझोन लेअरला हार्मफुल गॅसेस कोणते आहेत. आता आपण सुरुवातीला बघितलं की नाही ते. सुरुवातीला पण या ठिकाणी पहा हार्मफुल गॅसेस कोणते आहे पहा. टेट्राक्लोराइड, कार्बन टेट्राक्लोराइड. ओके. हार्मफुल आणि क्लोरोफ्लोरोकार्बन्स हे आपल्या पर्यावरणाला हार्मफुल आहेत. ओके. त्यानंतर पुन्हा आपण येऊयात एक्सरसाइजमध्ये पेज नंबर 8. पेज नंबर 8 वर क्वेश्चन नंबर 6. ट्रू और फॉल्स. चूक की बरोबर ते लिहा. ओके. पहा काय म्हटलेलं आहे. लँड अँड सॉइल आर द सेम थिंग्स. जमीन आणि माती हे एकच आहे का मुलांनो. नाही. तर सॉइल इज कंपोनंट ऑफ लँड. हो का नाही. सॉइल हे कंपोनंटच एक घटक जमिनीचंच एक घटक आहे.
along with rocks, small stones, decomposing plants and animals मुळे ही सॉइल तयार होते. ओके. आणि हे लँड काय आहे, मोठे मोठे बेड रॉक्स वगैरे याच्याने ही लँड तयार होत असते. पण सॉइल हा याचाच एक घटक आहे. सो दॅट हे काय आहे, फॉल्स. ओके. त्यानंतर द वॉटर इन अ लेक इज कॉल्ड ग्राउंड वॉटर. मग या ठिकाणी हे सुद्धा काय आहे, फॉल्स आहे. का तर ग्राउंड वॉटर कशाला म्हणायचं पहा. वॉटर इज सेफ्ड डीप इनसाइड द ग्राउंड इज नोन ॲज ग्राउंड वॉटर. जमिनीमध्ये जे खोलवर पाणी असते त्याला म्हणायचं ग्राउंड वॉटर. आणि इथं काय म्हटलेलं आहे, लेक म्हटलेलं आहे. मग हे लेक कुठे असते, तर लेक इज सरफेस ऑफ द अर्थ. ओके. म्हणून हे सुद्धा फॉल्स. पुढे इट टेक्स अबाउट 1000 years ऑफ फ्रॉम अ 25 सेंटीमीटर थिक लेअर ऑफ सॉईल. पहा काय म्हटलेलं आहे, 25 म्हटलेलं आहे, 2.5 नाही म्हटलेलं आहे. आपल्याला लक्षपूर्वक या ठिकाणी क्वेश्चन हा वाचायचा आहे आणि अंडरस्टँडिंग करून घ्यायचं आहे. तर 22.5 आपण पॉईंटसुद्धा नीट पाहायचं आहे. 2.5 सेंटीमीटरचं लेअर तयार व्हायला आपल्याला 1000 years लागतात. पण इथं 25 सेंटीमीटर म्हटलेलं आहे. सो दॅट इट इज फॉल्स. ओके. देन पुढं काय पहा, रेडॉन इज यूज्ड इन डेकोरेटिव्ह लाईट्स. म्हणजे रेडॉनचा वापर लाईट डेकोरेटिव्हला केले जाते का, नाही. रेडॉनचा उपयोग होत नाही. इतर निऑनचा उपयोग केला जातो. म्हणून इट ऑल्सो फॉल्स सेंटेन्स. ओके. देन बघा काय म्हणलेलं आहे, आन्सर इन युअर ओन वर्ड्स. तुमच्या शब्दामध्ये उत्तर लिहा. हे तुम्हाला पुन्हा एकदा लेसन चॅप्टर रीड करायचं आहे, मिनिंग अंडरस्टँडिंग करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला याचा आन्सर लिहिता येणार आहे. अगदी इझी मेथडने तुम्ही हे लिहू शकाल. ओके. आता सगळे क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला या ठिकाणी लिहायचं